आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. राज्यामध्ये पेट्रोल टंचाई असताना मुंबईमध्ये मात्र पेट्रोलचा पुरवठा सुरळीत. मलबार हिल, देसाई रोड परिसरामध्ये पंपांवरती शुकशुकाट. इंधनाचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये गॅस मिळत नसल्यामुळे कामगार गावाच्या वाटेवर. रेल्वेनं मूळ गावाकडे जाण्यासाठी कामगारांची कुर्ला टर्मिनसवरती गर्दी. सिडकोच्या माझं पसंतीचं सिडकोचं घर या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादेवरनं मुंबई उच्च न्यायालयाकडनं कानउघडणी. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आणि असीमित केल्यामुळे घर विक्री करण्यास सिडकोला मनाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंगमधनं मिळणाऱ्या उत्पन्नावरनं खडाजंगी. केडीएमसी पालिकेचे ठेकेदार मालामाल तर पालिकेला फक्त 5 कोटींचं उत्पन्न. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटेंकडनं भ्रष्टाचाराचा आरोप. कुर्ला नेहरू नगरमधील पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक. गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावर फास्ट चार्जरची सुविधा. इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार. टाटा पॉवरकडनं पहिलं 180 किलोवॅटचं अल्ट्रा फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू. मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट पासेसचा वापर करून प्रवाशांची लूट. गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर आमदार अस्लम शेख आक्रमक. फेरी सेवा घोटाळ्याची चौकशी होणार असल्यामुळे गावकऱ्यांनी मानले आभार. आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. जेजुरीत व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर. जेजुरी आणि पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीनं गॅस मिळावेत यासाठी बैठकीचं आयोजन. पुण्यामध्ये आज श्रीरामनवमी निमित्तानं वाहतुकीत बदल. बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातनं मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे दुपारी 4 नंतर वाहतूक बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्तानं देवीच्या काठी पालखीची मिरवणूक. बेंजो पारंपरिक वाद्याच्या तालावर भोर शहरातनं मिरवणुका तर मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. पुण्यातून एकही नवीन विमान सुरू होणार नसल्याचं स्पष्ट. पुणे विमानतळावरनं 15 स्लॉट वाढवण्याची हवाई दलाची परवानगी. मात्र वाढीव स्लॉटमध्ये नव्याने एकही ठिकाणी विमानसेवा सुरू होणार नसल्याचं समोर. पुण्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतच बांधकाम करता येणार. पुणे शहरातील बांधकामांना पालिकेनं वेळ ठरवून दिलाय. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. नदीपात्रातील जलपर्णीपासून होणारं प्रदूषण थांबवा. रयत क्रांती संघटनेकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंना निवेदन. पुण्याच्या भोर तालुक्यातील जांभळीमध्ये वृद्धाची निर्घृण हत्या. जावयाच्या हॉटेलमधील एका आचार्यानं किरकोळ कारणावरून हत्या केल्याचं समोर. राजगड पोलिसांकडनं 6 तासातच हत्येचा उलगडा.